नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्री स्वामी समर्थ। तर मी प्रतीक्षा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या प्रतीक्षा डेली व्लॉगमध्ये। आज पुन्हा मी एकदा तुमच्यासाठी एक नवीन आणि लॉंग व्हिडिओ घेऊन आली आहे। तर आजचा विषय काय याची उत्सुकता तुम्हालाही नक्कीच लागली असेल ना। चला तर मग सगळ्यांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओचा टॉपिक काय आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याच्या नंतरच कळेल। तर मला नाही का पार्लरला जायचं होतं बघा, खूप दिवसाचं जायचं होतं पण मला जाण्याचा मुहूर्तच सापडत नव्हता। मग बाळ आणि मी दोघंच आम्ही घरी असतो ना दुपारी, त्याचे पप्पा ऑफिसला गेल्याच्या नंतर मग त्याला घेऊन जाणं पण बरं नाही वाटत ना, पार्लरमध्ये गर्दी असते वगैरे। सो त्याच्यामुळं मग मी गेलीच नाही। मग आज त्याचे पप्पा घरी होते तर म्हटलं थांबा तुम्ही घरी बाळाजवळ आणि मग मी जाऊन येते एकटी। आणि माझ्या बिल्डिंगपासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती पार्लर आहे, तरी माझं जाणं होत नव्हतं। मग आज मुहूर्त काढला आखरी शेवटी म्हटलं चला तुम्ही थांबा त्याच्याजवळ घरी तेवर जवळ आणि मी येते जाऊन। मग मी एकटीच निघाली बघा, चालतच 2 मिनिटच आहे, म्हणजे बिल्डिंगपासून पुढंच असं वरतून जर बघितलं ना, मी जिथे राहते 4थ्या फ्लोअरला तिथून दिसतं। मग मी एकटीच निघाली बघा पार्लरला जायला। आणि बघा पाऊस चालू होता, अचानकपणे असं ऊन पडलं। आभाळ बघा, मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ दिसत पण असेल किती सारा असं आभाळ आलेलं आहे। पाऊस पडतो ऊन पडतो, पाऊस पडतो ऊन पडतो, अशी गरमी पण एवढी होते ना काय सांगू। त्याच्यामध्ये म्हटलं आता थोडा पाऊस पण म्हणजे उघडलेला आहे, थांबलेला आहे, तर चला आपण जाऊन येऊया। आणि ऊन पडलं होतं मस्तपैकी। मग मी निघाली आणि इकडं पोचली बघा पार्लरमध्ये। बघा पार्लरमध्ये गेली होती, आली घरा म्हणजे बिल्डिंगपासून जवळच आहे, असं चालत जर गेलं ना 2 मिनिटामध्ये म्हणजे 5 मिनिटामध्ये पोचतो आणि गाडीवर गेलं तर 1 मिनिटामध्ये, म्हणजे चला चालतच जाऊ। मग आली होती। Golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. आली इकडं घरी आणि इकडं बघा आमच्या सोसायटीची पार्किंग बघा केवढी मोठी आहे। आणि मग म्हटलं चला आता वरती जाऊ, इथं काय करणार बसून, नाही तर लेडीज असतातच बघा सोसायटीतल्या खाली बसलेल्या 1-2 जण। मग कोणी असलं की बसायचं थोडं 1-2 शब्द बोलत गप्पा मारत, पण कोणीच नव्हतं तिथं बसलेलं। मग म्हटलं चला गुपचापमध्ये वरती। मग इकडं आली बघा लिफ्ट जवळ आणि चला म्हटलं वरती, तर मग चालली बघा वर। आणि वर देवरची गंमत बघा, मी दरवाजा वाजवते ना तर बघा 2-3 मिनिटांनी उघडतात हा दोघं, त्याचे पप्पा पण आणि तो पण मुद्दाम मजाक करत होते। आणि 2-3 मिनिटांनंतर डोअर त्यांनी ओपन केला आणि बघा त्याला बोलते ना असं त्याच्या आवाजामध्ये असं थोडं हे, तर त्याला एवढं भारी वाटते आणि लगेच स्माईल करते। बघा तुम्ही व्हिडिओ हा कंटिन्यू करा। To be your friend, I wanna know if it mattered. देवर्ष ए देऊ, गुड्ड्या गुड्ड्या, अले 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 गुड्डा, अले 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 गुड्डा। तर अशी काही देवरसोबत मजा मस्ती करत होती बघा दरवाजा उघडल्यावर। आणि मी त्याला लाडाने अशी बोलत असते बरं का, नावं देऊ, देवर्ष, अजून गुड्ड्या वगैरे असं लाडानं बोलत असते। मग त्यालाही मज्जा येते बघा ना, असं हसतोय स्माईल करतोय। मग अशी काही मजाक मस्ती चालू होती आणि मग मी इथंच एंड करते बघा माझ्या व्हिडिओचा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांनी। भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी।